नमस्कार, जय महाराष्ट्र. आजचं संसदेतलं मल्लिकार्जुन खरगेंचं फक्त 1 मिनिटांचं भाषण नक्की बघा. सर सर बड़े दुख के साथ कहना पड़ता है, मैं हल्द्वानी में पब्लिक स्पीच में रामलीला मैदान में रामलीला स्टेज पे भाषण किया और लाखों लोग वहां पर थे. उस वक्त मैंने किसी समाज का, किसी धर्म का नाम नहीं लिया. सिर्फ मैं लोगों के समस्याओं को वहां पर बताया. लेकिन मेरे स्पीच होने के बाद कल वो लोग, बीजेपी के लोग सब मिलके हवन करके उस स्टेज का शुद्धिकरण करने का काम किए हैं. ये you might have read in the newspaper. Is it the way in democracy? How you are protecting the constitution? That too, I am a leader of opposition. I am serving. Let them respond. Let them respond. You please take your seat. Let the leader of the house to respond. No, this is what the issue raised by you is very important. Let the government respond. काल परवाकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी रामलीला मैदानावरती एक भाषण दिलं. त्यांचं भाषण झाल्यानंतर बीजेपीची काही लोक तिथे आली आणि त्यांनी त्या जागेचं शुद्धीकरण केलं, तिथे होम हवन केले, असं मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर पलीकडे किती गोंधळ झाला तुम्ही ते बघितलंच. आता मांडायचा मुद्दा असा की आज नाही चालू, 5000 वर्षापासून ह्या चालीरीती चालत आलेल्या आहेत. त्यांना छेद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या निबंधाची, ते म्हणजे जाती प्रथेचं निर्मूलन किंवा ॲनायलेशन ऑफ कास्ट. लाहोरमधल्या जात पात तोडक मंडळाने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना द्यायचं होतं आणि त्यांनी त्याच्याविषयी पत्रव्यवहार केला. आणि ते काही कारणांमुळे त्यांची अशी इच्छा होती की बाबासाहेबांनी जे भाषण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल करणं किंवा याच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं पडलं की तर्कसंगत विचार मांडण्याची जर मला तिथे परवानगी नसेल किंवा मुभा नसेल तर मग आपण पुढे एकत्र न गेलेलंच बरं राहील. त्याच्याबद्दलचंच हे पुस्तक आहे, त्याचा फोटो तुम्ही बघू शकता. मला हे पुस्तक खूप आवडतं आणि हे प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तींनी खास करून हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. आणि अर्थात सर्वच जे काही जातपात धर्म न बघता प्रत्येकानेच हे पुस्तक वाचलंच पाहिजे. हा खरं तर एक मोठा निबंध आहे. पण आज हिंदू धर्माची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कारणीभूत असण्यासाठी काय गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र राहून कसं पुढं गेलं पाहिजे किंवा जातपात तोडून सर्वांनी एकत्र राहून या देशाचं कसं भलं केलं पाहिजे किंवा ते कसं करता येईल याच्याबद्दल त्यांनी त्यात मार्गदर्शन केलेलं आहे. खूप उत्कृष्ट लेखणीचा तो एक नमुना आहे. ज्यांना लेखक म्हणून पुढे करिअर करायचं असतं त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातली फक्त एक ओळ मला आत्ता इथे वाचायची आहे, ती म्हणजे दुष्ट चालीरीतींनी नैतिक हानी घडवून आणल्यामुळे हिंदू समाज हा अकार्यक्षम बनला आहे व दोष नष्ट करण्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात त्याच्यानंतर पुढे त्यांनी काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे. त्या काळात काँग्रेस हाच एकमेव मोठा पक्ष होता आणि त्याच्या दृष्टीने या पुस्तकात त्यांनी काही मांडणी केलेली आहे. प्लस महात्मा गांधींचं काय जे धोरण आहे त्याच्याविषयी ते बोललेले आहेत. त्यांनी त्याच्यात बराच त्यांचा जो अभ्यास आहे तो मांडलेला आहे. आता कुणावरती टीका करायची म्हणून किंवा कुणाला तरी कमी लेखायचं किंवा जास्त लेखायचं म्हणून हे पुस्तक वाचू नका. तर या पुस्तकात एखाद्या धर्माबद्दल किंवा त्या धर्मातल्या जातींबद्दल किंवा त्या धर्मातल्या चालीरीतींबद्दल किती गहन अभ्यास आंबेडकरांनी केला आहे तो तुम्हाला त्यात बघायला मिळेल. म्हणूनच हे पुस्तक तुम्ही वाचा. आता आजचा मुद्दा असा की मल्लिकार्जुन खरगे हे एका दलित समाजातून येतात. ते एवढ्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्ष झालेले आहेत हेच कदाचित काही लोकांना पटत नाही आहे. त्याच्यामुळे हे शुद्धीकरण वगैरे भानगड चाललेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा एवढा मोठा सत्याग्रह केला का तर सर्वांना पाणी मिळावं म्हणून.
सर्वांना समान हक्क मिळावे म्हणून. पण आजही तीच परिस्थिती जाणून बुजून ठेवली जाते. कुठल्या तरी 5,000 वर्षापूर्वीच्या मनुवादी वृत्तींमधून आज एवढ्या मोठ्या नेत्याला जर हे होत असेल तर सामान्य माणसाची काय हालत असेल याचा विचार नक्कीच केला पाहिजे. ट्विटरवरती अक्षरशः असे बरेच पेजेस आहेत की जे सर्व जातींमध्ये एकमेकांमध्ये वाद लावतात आणि हे अक्षरशः सरकारचे समर्थक असल्यागतच वागतात. त्यांच्या पेजेसवरून त्यांच्या बॅकग्राऊंड्सवरून तेच दिसतं. ही जातपात तोडणं आणि हा जो अस्पृश्यतेचा भाग आहे तो विनाकारण जाणून बुजून वेगळा ठेवणं किंवा हे शुद्धीकरण करत राहणं हे आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण धर्मासाठी आणि मानवजातीसाठीच धोकादायक आहे. आणि हे कुठंतरी नक्कीच थांबलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचा याबद्दलचा विचार काय. जय हिंद, जय महाराष्ट्र.